नमस्कार, बुधावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवतोय कटवडा। तर बटाटे शिजवून घेण्यासाठी पाणी गरम झालेले आहे। मी बटाटे त्याच्यामध्ये शिजायसाठी ठेवून देते। त्याचप्रमाणे मी मटकी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडीशी हळद हे पण याच्यामध्ये आपण ॲड करूया, म्हणजे एका वेळेला दोन्हीही शिजून निघते ती। कुकरला झाकण लावूया आणि हे दोन्ही आपण एकत्र शिजवून घेऊया। त्याच्यासाठी मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, हिरवी मिरची 4 ते 5 घेतलेली आहे, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि धने, आणि याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया। थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करूया आणि याचं वाटण आपण करून घेऊया। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आपला कुकर थंड झालेला आहे, तर आपण बटाटा शिजलाय का बघूया। मी काट्या चमच्याच्या साहाय्याने बघते। तुम्ही बघू शकता आपला बटाटा चांगला शिजलेला आहे आणि जे आपण मोहरी टाकलेली होती मटकी, ते पण चांगली शिजून निघलेली आहे। आपण बटाट्याला फोडणी देऊन घेऊया। मी बटाटाची साल काढून कुस्करून घेतलेला आहे। कढई गरम झालेली आहे, तेल मी तापायला ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी ॲड करूया। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया। चांगलं तेलावर आपण खमंग असं भाजून घ्यायचं चांगलं। जिरे आणि मोहरी चांगली आपली तडतडली आहे। जे वाटण केलं ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया। चांगलं भाजून घेऊया तेलावर। त्याच्यामध्ये गरम मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करते। हे सर्व मिश्रण आपण एकदम चांगलं करून घ्यायचं। हे चांगलं भाजलं पाहिजे। आणि याच्यामध्ये म्हणजे आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे तो ॲड करूया। आणि आता चांगलं आपण परतून घ्यायचं। सर्व मसाला आपल्या बटाट्याला लागला पाहिजे। आपलं मिश्रण एकदम छान असं परतून झालेलं आहे। हे मी थंड करून घेते आणि थंड झाल्यानंतर याचे आपण वड्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या वड्याचं पूर्ण सारण थंड झालेलं आहे। तर तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आकारामध्ये त्याचे गोळे छोटे छोटे करू शकता। मी अशा प्रकारे याचे गोळे तयार करून घेते। एक वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ
सोडा आणि हळद त्याच्यामध्ये ॲड करते आणि हे आपण चांगलं भिजवून घ्यायचं. याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात नाही राहिली पाहिजे. मी असे छोटे छोटे बटाट्याचे गोळे करून घेतलेले आहेत. पीठ पण चांगलं आपलं भिजलेलं आहे. तर सर्वप्रथम पिठामध्ये आपण बेसनच्या चांगलं मिक्स करायचं आणि तेलात सोडून घ्यायचं. मी चांगलं तळून घेते. आपले वडे दोन्ही चांगलं तळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते. तुम्ही बघू शकता आपले वडे एकदम छान झालेले आहेत. तर मी हे काढून घेते. तुम्ही बघू शकता माझे सर्व वडे करून तयार झालेले आहेत. मी सुकं खोबरं, कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहे. मी याचं वाटण करून घेते. आपल्याला आमटी बनवायची आहे तर तेल भरपूरच घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी वाटण केलेलं आहे ते चांगलं भाजून घेऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये. चांगलं तेलात भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ ते पण त्याच्यामध्ये ॲड करते. ते पण मिश्रण आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला मसाला चांगला भाजलेला आहे. तर त्याच्यात पाणी ॲड करूया. म्हणजे आपण मटकी शिजवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. आणि ह्याला चांगली एक उकळी आणूया आपण. तुम्ही बघू शकता कसं आपल्या भाजीला कट आलेला आहे एकदम छानच. तर एका डिशमध्ये मी काढून घेते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि याच्यामध्ये आपण वडा ठेवूया. आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.